एके दिवशी अक्कलकोटचे मालोजी राजे काही अत्यंत महत्त्वाच्या राजकीय कामासाठी गव्हर्नर साहेबांना भेटण्यासाठी सोलापूर येथे जाण्यास निघाले. जाण्यापूर्वी स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी चोळप्पांच्या घरी आले आणि आज मी गव्हर्नर साहेबांच्या भेटीला जात आहे अशी विनंती करत दर्शन घेतले. तेव्हा स्वामींनी हुजऱ्याच्या हातातील पिकदाणी घेतली आणि राजेसाहेबांच्या डाव्या हातात दिली आणि शिपायाच्या हातातील तलवार उजव्या हातात देऊन बोलले, आता जावे तुम्ही. त्यानंतर स्वामी आज्ञा घेऊन ते सोलापुरास गेले. सोलापुरास गेल्यानंतर मालोजी राजांना स्वामींच्या कृतीचा अर्थ उमगला. डाव्या हातात पिकदाणी देऊन तुम्हाला कोणताच मान सन्मान भेटणार नाही असा संकेत दिला आणि त्याचप्रमाणे घडले देखील. जेव्हा मालोजी राजे बैठकीसाठी गेले तेथे त्यांना तोफांची सरबती वा इतर कोणताच मान सन्मान केला गेला नाही आणि उजव्या हातात तलवार देऊन इंग्रज सरकारने केलेली हत्यारबंदी उठेल असा संकेत दिला आणि त्याचप्रमाणे अनुभव आला. गव्हर्नर साहेबांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये मालोजी राजांना हत्यारे बाळगण्याची मोकळीक देण्यात आली. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की ध्येयावर लक्ष ठेवा, माना अपमानात अडकू नका आणि मग बघा कार्यसिद्धी निश्चित आहे. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.